सालाबादप्रमाणे यंदा देखील चंपाषष्ठी निमित्त सिन्नर तालुक्यातील मणेगावचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून पहाटेच्या सुमारास खंडेराव महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर वाजत गाजत गावातून खंडेराव महाराजांची पालखीसह कावडी मिरवणूक काढली। यावेळी शालेय विद्यार्थिनींनी झांचे प्रात्यक्षिक सादर केले। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये मणेगावची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक यात्रेला हजेरी लावत असतात। सायंकाळी भव्य अशा 12 गाड्यांचे देखील आयोजन करण्यात आले असून सकाळपासूनच भाविकांची खंडेराव महाराजांच्या दर्शनाकरता गर्दी बघण्यास मिळत आहे। आज 7 डिसेंबर 2024 सालाबादप्रमाणे चंपाषष्ठी निमित्त मणेगाव येथे आमच्या मणेगाव धोंडीनगर संयुक्त यात्रा 12 गाड्या खंडेराव महाराजांची यात्रा भरलेली आहे। सकाळपासून आज मोठा माहोल जमा झालेला आहे आणि सर्वांप्रमाणे पालखी पूजन झालेले, मूर्तीचं पूजन, जलाभिषेक झालेला आहे आणि आताच या कावडी वगैरे निघालेला आहे। संध्याकाळी 12 गाड्यांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्याबरोबर एक तमाशाचा लोकनाट्य तमाशा पण होणार आहे। आज 7 डिसेंबर 2024 रोजी आमच्या मणेगाव धोंडीनगरची यात्रा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी गंगेचं पाणी आणून कावडी मिरवणूक याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे। सवाद्य अशी मिरवणूक गावातून निघालेली आहे आणि ते पाणी नंतर खंडेराव महाराजांना टाकण्यात येणार आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी 12 गाडा ओढण्याचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर तमाशाचा कार्यक्रम आहे आणि उद्या दुपारनंतर कुस्त्यांचा मोठा जंगी अशी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे। त्याच्यासाठी सिने अभिनेता अजय पुरकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। अशाप्रमाणे आमच्या गावची यात्रेचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष वाढले आहे। धन्यवाद महाराज की जय।